एखाद्याचे खूप लाड करावे आणि त्याने ऐनवेळी दगा द्यावा असं काहीसं घडलंय अजित पवार आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये। त्यामुळे गेले अजित पवार कुणीकडे असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर विचारतंय। गेली 15 वर्ष पिंपरी चिंचवडवर अजित पवारांनी वर्चस्व गाजवलं। मात्र 4 महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि अजित पवार नाराज झाले। हा पराभव त्यांच्या एवढा जिव्हारी लागलाय की पराभव झाल्यानंतर गेल्या 4 महिन्यात त्यांनी शहरात पायच ठेवलेला नाही। एवढंच नाही तर मुंबईवरून पुण्यात जात असताना पिंपरी चिंचवड शहरातून जाणंही ते टाळतायत। आधी दर महिन्याला किमान एकदा आणि निवडणुकीच्या 6 महिने आधी किमान 20 वेळा शहरात येणाऱ्या अजित पवारांचं शहरावरचं पर्यायाने पक्षावरचं लक्ष उडालंय। अजिबात लक्ष कमी झालेलं नाहीये। आता या उलट पक्ष बांधणीच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रभर ते फिरत आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते सर्व गावोगावी सर्व जिल्ह्यामध्ये जात होते। त्यामुळे असंही काय प्रश्न नाहीये। तो धक्का राष्ट्रवादीचा निश्चितच दादांना जास्त वाईट वाटलं असणार की एवढी जास्त कामं सर्वात जास्त राज्यामध्ये सर्वात जास्त कामं पिंपरी महानगरपालिकेमध्ये केल्यानंतर, इकडचा एवढा नंदनवन केल्यानंतर, एवढा चांगला विकास केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे नगरसेवक फक्त 36च येतील असं कधी वाटलं नव्हतं। त्यामुळे निश्चितच त्यांना काय आम्हा सर्वांना दुःख झालेलं आहे। जय पराजय हा निवडणुकीचा भाग असतो, पण एखाद्या पराभवानं खचून जाऊन शहराकडे पाठ फिरवणं योग्य नाही। म्हणूनच पिंपरी चिंचवड शहर विचारतंय गेले अजित पवार कुणीकडे। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।